दुसऱ्या दिवशी बरोबर 9:30 वाजता सौम्या सोहोनी पाणिनीला म्हणाली, "डॉक्टर डोंगरे आले तिथे, त्यांना आपण दिलेल्या वेळेनुसार." "त्यांच्याबरोबर ती मुलगी आहे का?" तिने मान डोलावली. "कशी आहे ती दिसायला सौम्या?" सौम्या जरा संकोचली आणि नंतर म्हणाली, "चांगली आहे दिसायला." "आणखीन काही विशेष असं?" "लाजरी बुजरी." "नकारात्मक व्यक्तिमत्व?" "नाही नाही, तसं अजिबात नाही आहे. पण नेमकी कशी आहे माहिती आहे का? घोटीव पाय आहेत, उभारीचं शरीर आहे, पण त्याचं प्रदर्शन करणारी नाही आहे. सुंदर डोळे आहेत, पण नजर खाली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. कदाचित जोपर्यंत तुम्ही तिला बघत नाही, तोपर्यंत तुमच्या ते लक्षात येणार नाही." पाणिनीनी मान डोलवली आणि म्हणाला, "मी बाहेर जाऊन त्यांना भेटतो सौम्या." तो बाहेर गेला. डॉक्टर डोंगरेंशी हस्तांदोलन करून म्हणाला, "कसे आहात तुम्ही डॉक्टर कार्तिक?" त्यांनी निष्ठा निरगुडकरशी ओळख करून दिली. नंतर त्यांना घेऊन तो आत आला. दोघांना आदरपूर्वक बसायला सांगून म्हणाला, "मिस निरगुडकर, तुम्हाला इथे का बोलवलंय याचं आश्चर्य वाटलं असेल ना?" सौम्यानं वर्णन केलेले आपले हळूवार बोलके डोळे क्षणभर वर करून तिने पाणिनीकडे बघितलं. पुन्हा आपली नजर खाली करून ती म्हणाली, "डॉक्टर डोंगरे यांनी सांगितलं मला इथे यायला लागेल म्हणून. माझ्या उपचारांचा तो एक भाग आहे असं मला वाटतंय." डॉक्टर डोंगरे थोडेसे खाकरले. "त्यापेक्षा असं समज निष्ठा, की तुला कसला तरी त्रास होतोय असं डॉक्टर या नात्यानं मला वाटतंय. डॉक्टर म्हणून मी त्याचं स्वरूप काय आहे याचं निदान कदाचित करू शकेन, पण त्याचा पूर्णपणे निपटारा करू शकेन असं नाही. पाणिनी हा वकील आहे. देशातल्या मोजक्या उत्कृष्ट वकिलात त्याची गणना होते. तुला कशाचा तरी त्रास होतोय हे मी शोधून काढलंय. नेमका काय त्रास होतोय हे तू त्याला सांगितलंस तर तो तुला कदाचित मदत करेल." तिने त्याच्याकडे बावरलेल्या नजरेनं वर बघून मान हलवली. "माफ करा, माझं पोट बिघडलंय. झोपही नीट झालेली नाहीये. अर्थात डॉक्टर डोंगरे म्हणत असतील की मला काही त्रास होतोय तर त्यांचं बरोबरच असेल असं मी समजते, पण कोणत्याही परिस्थितीत हा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही." पाणिनीने तिच्याकडे निरखून बघितलं. "कदाचित मी पाणिनीला काही सांगू शकतो की जे आता नाही." पाणिनी त्यांचं वाक्य मध्येच तोडत म्हणाला. डॉक्टरांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं आणि पाणिनी म्हणाला, "आपण इथे एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे. जे काही निष्ठा निरगुडकर माझ्याशी बोलेल ते प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन स्वरूपाचं राहावं असं माझं मत आहे. म्हणजे वकील आणि त्याचे आशील यांच्यातला गोपनीय संवाद. तिने माझी वकील म्हणून नियुक्ती केली पाहिजे. तिला काय त्रास होतोय हे तिने स्वतः मला सांगितलं पाहिजे." निष्ठा कसनुसा हसली आणि म्हणाली, "माफ करा मला पटवर्धन, पण अशी कोणतीच गोष्ट नाहीये की मला वकिलाची मदत घ्यावी लागेल." पाणिनी आणि डॉक्टरांनी एकमेकांकडे बघितलं. "काही भावनिक गुंतागुंतीची भानगड?" "नाही." खालच्या नजरेनं ती म्हणाली, "तू प्रेमात पडली आहेस?" तिने मोठा उसासा सोडला. पुन्हा एकदा तिचे बोलके डोळे बोलले, "हो." आणि नजर पुन्हा खाली गेली. "आणि बहुतेक त्यात तुझ्या बाबतीत काही अप्रिय घटना घडली का?" तिने पुन्हा त्याच्या नजरेला नजर दिली. नंतर डॉक्टर डोंगरेंकडे बघितलं. खुर्चीत तिने अस्वस्थपणे हालचाल केली. "का सांगून टाकत नाहीयेस त्याला सगळं निष्ठा?" डॉक्टर डोंगरेंनी विचारलं. तिने खोलवर श्वास घेतला. पाणिनीच्या नजरेला नजर दिली आणि अचानक तिचा चेहरा पटकन बदलला. तिचं नाजूक कावरंबावरं व्यक्तिमत्व बदललं. तिच्या डोळ्यात एक चमक आली. नाकपुड्या विस्फारल्यासारख्या झाल्या आणि ती म्हणाली, "ठीक आहे, मी माणूस आहे, मलाही भावना आहेत, टोकाच्या जाणीवा आहेत. तुम्ही समजा कोणाच्या तरी प्रेमात पडला असता आणि एखाद्यानं तुमच्यावर भयानक मानसिक दबाव आणून तुम्हाला सांगितलं असतं की त्याला विसरायचं. कोणताही आगापिछा मागे न ठेवता, आपल्या प्रियकराशी काहीही संबंध आणि संपर्क न ठेवता त्याच्या आयुष्यातून निघून जायचं.
तर तुम्हाला काय वाटलं असतं? तिने सवाल केला. हे आता बरं झालं. तुझ्या दबून ठेवलेल्या भावना तू व्यक्त केल्यास, आम्हाला सर्व सांगितलंस आणि अगदी मोकळेपणानं अश्रूंना वाट मोकळी करून दिलीस, तर तुझ्यावरचा भावनिक ताण कमी होईल. मी अशी रडणारी मुलगी नाही आहे. माझ्या आयुष्यात मी अशा अनेक प्रसंगांना तोंड दिलंय, पण तुमच्यासारख्या आत्मसंतोषी आणि सुरक्षितपणे आपापली आयुष्य जगणाऱ्या लोकांना स्वतःला तुम्ही माझ्या जागी आहात अशी कल्पना करून पहा ना. तू दूर निघून जा असं तुला कोणी सांगितलं? पाणिनीने विचारलं. काहीतरी बोलायला त्यांनी सुरुवात केली, पण पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि थोड्या वेळानं ती खुर्चीत पुन्हा सावरून बसली. पुन्हा तिचं लाजाळू, बावरलेल्या, स्वत्व हरवलेल्या तरुणीत रूपांतर झालं. जोसेफ परेरानं सांगितलं का? तो मेलाय. मला माहिती आहे तो मेलाय, पण त्यांनी तुला सांगितलं का की तू गायब हो, दूर निघून जा आणि तुझ्या प्रियकराला सोडून दे? मेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये. तो तुझा नातलग होता का? नाही, नातलग नाही म्हणता येणार. तू त्याला काका म्हणतेस. हो. तुला आवडायचा का तो? क्षणभर ती संकोचली, नंतर उद्गारली, नाही. त्याचा तू द्वेष करतेस का? बराच वेळ तिथे शांतता पसरली. अचानक तिने डॉक्टर डोंगरेंकडे बघितलं आणि म्हणाली, मला अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारून का फाडून काढताय? तुमच्या मदतीच्या अपेक्षेनं मी इथं आली आहे. मला रात्री नीट झोप लागावी म्हणून झोपेच्या गोळ्या किंवा तसलं काहीतरी हवं होतं. मी भयभीत होणार नाही यासाठी मला काहीतरी हवं होतं. तुम्ही माझी कसलं तरी इंजेक्शन देऊन चाचणी घेतलीत आणि नंतर सांगितलं की मी वकिलाला भेटणं गरजेचं आहे. का? मी तुला कारण सांगणार आहे बेटा. त्यांनी तुझ्या भावनांवर आघात होईल. तुला कठोर व्हावं लागेल. त्याहीपेक्षा तुला लक्षात ठेवावं लागेल की आम्ही तुझी मदत करतोय. माझ्या भावनिक ताणाचा विचार नका करू. ती कडवटपणे हसत म्हणाली. अगदी सकाळचा नाश्ता घेण्यापूर्वी मला भावनिक ताणाचा सामना करावा लागतोय सध्या. मी अगदी छोटी असल्यापासनं, म्हणजे मी या खुर्ची एवढी सुद्धा उंच नसेन तेव्हापासनं समाजानं मला त्रास दिलाय. तुम्हाला जर सत्य माहिती असलं, काय घडलंय हे तुम्हाला माहिती असलं तर ओह, मी तुम्हाला हे सगळं सांगायची काहीच गरज नाही आहे. खरं तर हेच सगळं आम्हाला तुझ्याकडनं हवंय, डॉक्टर डोंगरे म्हणाले. तिने त्यांच्याकडे बघितलं, नंतर आपल्या मनाची कवाडं बंद करून घेतली. मग? डॉक्टर डोंगरे तिला पुन्हा बोलतं करण्याच्या दृष्टीनं म्हणाले. तुम्ही मला गुंगी आणून काय शोधून काढलंय? मी काय बोलली आहे? मी सांगणार आहे तुला ते. मी तुला टेप रेकॉर्डिंग ऐकवणार आहे. तुला ते ऐकताना थोडी अडचण जाणवेल, कारण तुझा आवाज त्यावेळी जरा जाड, झोपेत असल्यासारखा आलाय. मी काय बोलली आहे ते मला ऐकायचं आहे. डॉक्टरांनी टेप रेकॉर्डर जोडला आणि म्हणाले, आता मध्ये काहीही न बोलता सगळं ऐक. ठीक आहे, ती म्हणाली. टेप रेकॉर्डरमधनं आधी एक कर्कश आवाज आला, नंतर डॉक्टरांचा आवाज आला. तुझं नाव काय आहे? पाणिनीने तिरक्या नजरेनं निष्ठाकडे बघितलं. कोणतीही हालचाल न करता ती बसून होती. हाताची घडी घातली होती, नजर खाली होती, चेहरा शांत आणि भावनाहीन होता. खोलीत बसलेले चारही जण शांतपणे ऐकत होते. खोलीत फक्त टेपचा आवाज भरून राहिला होता. जेव्हा निष्ठा निरगुडकरचा आवाज आला की मी मारलं त्याला, तेव्हा तिघांनी चमकून तिच्याकडे बघितलं. चेहऱ्यावर कुठलाही भाव न आणता, डोळ्याची पापणी सुद्धा न हलवता ती खुर्चीत निश्चल बसलेली होती. सरतेशेवटी डॉक्टरांनी टेप बंद केला. बरं मग? त्यांनी तिला विचारलं. तिने त्यांच्या नजरेला नजर दिली आणि म्हणाली, तुम्ही काय करणार आहात? मी तुला मदत करणार आहे पोरी, डॉक्टर डोंगरे म्हणाले. तुम्ही पोलिसांकडे जाणार आहात? नाही, सध्या तरी नाही, पाणिनीने उत्तर दिलं.
डॉक्टर डोंगरेंनी माझा सल्ला घेतला. पुढे काय करायला पाहिजे असं त्यांनी मला विचारलं. मी त्यांना सांगितलं आहे की डॉक्टर म्हणून या गंभीर गुन्ह्याची माहिती लपवण्याचा त्यांना अधिकार नाही. पण तू त्यांचे रुग्ण असल्यानं तुला संरक्षण द्यायची आणि विश्वासाला तडा न जाऊ द्यायची जबाबदारी त्यांची आहे. ही दोन्ही विधानं परस्पर विरोधी नाही आहेत का? तसा अर्थ तू काढू शकतेस. आम्हाला असं वाटतंय की दुसरं काहीही करण्यापूर्वी आपण शोध मोहीम हाती घेतली पाहिजे आणि त्यात तू आम्हाला मदत करशील असं आम्हाला वाटतंय. तुला माहिती असेल तर डॉक्टर डोंगरे हे माझे अशीलच आहेत. तिने दोघांकडे आळीपाळीनं बघितलं आणि अचानक ती खुर्चीतनं उठली. काही सांगायचं होतं? पाणिनीने विचारलं. ती मानेनं नाही म्हणाली. शेवटी असं आहे बाळा, मनामध्ये एवढा तणाव सहन करून तू जगू शकणार नाहीस. तुला जगातलं कुठलंही औषध बरं नाही करू शकणार. फार तर तुला बधिरत्व आणून तात्पुरता इलाज होईल. तुझ्या आत दडपलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणं हे एकच तुझ्यासाठीचं औषध आहे. तू औषधाच्या अंमलाखाली असताना तुला कशाचा त्रास होतोय याबद्दल थोडासा सुगावा आम्हाला लागलाय. तू बाकीचं सगळं. ती डॉक्टर डोंगरेंच्याकडे आली. त्यांचा हात तिने हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात असहाय्यतेनं बघून म्हणाली, मला विचार करायला 24 तासांचा अवधी मिळेल का हो? आणि ती हमसून हमसून रडायला लागली. डॉक्टर डोंगरेंनी अर्थपूर्ण नजरेनं पाणिनीकडे बघितलं. तिच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं. तिला विश्वास देत म्हणाले, छान, योग्य निर्णय घे पोरी, नाहीतर एवढा मानसिक ताण तुला नाही सहन होणार. ती त्यांच्यापासून लांब गेली. आपली पर्स उघडली. रुमालानं आपले डोळे नाक पुसलं. मला खरं तर असं रडूबाई म्हणून जगायला नाही आवडत. पहिल्यांदा मी अशी रडली आहे. कदाचित तीच मोठी समस्या आहे. तू नेहमी स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न केलायस. सतत या दुष्ट प्रवृत्तींशी झगडली आहेस तू. मला झगडायला भाग पाडलं गेलं. जाऊ मी आता? ती शांतपणे म्हणाली. मी पण निघालोय निष्ठा. माझ्याबरोबर आलीस तरी चालेल. मला नाही यायचं तुमच्याबरोबर. का? मला पुन्हा कुठलीही प्रश्नोत्तरं नको आहेत. ती दाराकडे जायला निघाली आणि अचानक पुन्हा पाणिनीकडे येऊन तिने त्याचा हात हातात घेतला. मला माहिती आहे की मी तुम्हाला कृतघ्न वाटेन, पण मी खरंच नाही आहे तशी. तुम्ही खरंच उमद्या स्वभावाचे आहात. तिने सौम्याकडे बघून स्मित केलं. तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल सहानुभूती दिसत होती मला. खरंच तुम्हा सर्व लोकांना भेटल्याचा आनंद झालाय आणि तो किती झालाय हे मी शब्दात नाही सांगू शकत. ती वळली आणि ताठ मानेनी ऑफिसमधनं बाहेर पडली. डॉक्टर डोंगरेंनी आपले खांदे उडवले. पाणिनी म्हणाला, वरकरणी ती लाजरी आणि कावरी बावरी दिसत असली तरी तिच्या आत एक विलक्षण लढवई स्त्री दडलेली आहे. अगदी खरं बोललात तुम्ही, सौम्या म्हणाली. आता या सगळ्या प्रकरणानंतर तुमचं तिच्याबद्दल काय मत आहे डॉक्टर? ती एखाद्याचा खून करू शकेल असं तुम्हाला वाटतंय? आणि ते समजावं मला अशी माझी इच्छा आहे. मानसशास्त्राबद्दल मला ज्ञान असणं अपेक्षित आहे, पण या मुलीने मात्र माझी दांडी उडवली. पाणिनीनं टेप रेकॉर्डरकडे खूण केली आणि म्हणाला, हा कुठेतरी सुरक्षित जागी ठेवा. दरम्यानच्या काळात कायदेशीरदृष्ट्या माझी नेमकी स्थिती काय राहील? डोंगरेंनी विचारलं. पाणिनीने जरा विचार केला आणि म्हणाला, तांत्रिकदृष्ट्या बघाल तर नाजूक स्थिती आहे. व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही माझ्याकडे आलात, माझा सल्ला घेतला. आपण आता सर्वच प्रकरणाचा शोध घेतोय, त्यामुळे एका अर्थी तुम्ही सुरक्षित आहात. आणि दुसऱ्या अर्थी? जोपर्यंत त्या टेप रेकॉर्डरमध्ये काय आहे हे दुसऱ्या कोणाला माहिती होत नाही तोपर्यंतच. पाणिनीचं डॉक्टर आणि निष्ठाशी बोलणं झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौम्या घाईघाईत पाणिनीच्या केबिनमध्ये शिरली. तो त्यावेळी एका आशिलाबरोबर मीटिंगमध्ये होता, पण सौम्यानं इतर कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीनं मान हलवून त्याचं लक्ष वेधून घेतल्यामुळे
तो उठून सौम्याबरोबर ऑफिसमधल्या लायब्ररीच्या खोलीत आला. तिने फोनच्या दिशेने त्याचं लक्ष वेधलं. डॉक्टर डोंगरे लाईनवर आहेत. ते म्हणतायत खूप तातडीचं काम आहे, तुम्हाला भेटलंच पाहिजे. मी सांगितलं त्यांना की तुम्ही दुसऱ्या आशिलाबरोबर आहात, पण मी त्यांना बाहेर बोलवून आणते असंही मी डॉक्टरांना सांगितलं. पाणिनीने फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो. पाणिनी. डॉक्टर डोंगरे उद्गारले. त्यांचा आवाज एकदम भेदक आणि टोकदार वाटला. मध्ये अजिबात न बोलता ऐकून घे फक्त. माझा आवाज येतोय ना तुला नीट ऐकू? हां, बोला बोला तुम्ही. अरे माझ्या त्या नर्सनी शेवटी नको तो गोंधळ केला. अर्ध्या तासापूर्वी मी नेमका बाहेर गेलेलो असताना पोलीस सर्च वॉरंट घेऊन हजर झाले आणि तिला ते सर्च वॉरंट बजावलं. ज्या टेपमध्ये खुनाचा कबुली जबाब रेकॉर्ड झाला आहे ते मशीन त्यांच्या ताब्यात द्यावं असा स्पष्ट उल्लेख त्या सर्च वॉरंटमध्ये आहे. माझं वैयक्तिक मत आहे की मी नाही आहे असं बघून त्यांनी बरोबर धाड घालायची संधी साधली. अरे अक्षरशः मी बाहेर पडल्यावर 5 मिनिटात ते आले. नर्स एवढी गोंधळून गेली की काय करावं हे तिला सुचलं नाही. त्यांना हवं ते सगळं तिने देऊन टाकलं. टेप रेकॉर्डिंग? हो ना, आता ते त्यांच्याकडे आहे. आणि निष्ठा कुठे आहे आता? इथेच आहे माझ्याबरोबर. पोलीस या सगळ्या बाबतीत खवळलेले दिसत आहेत. त्यांनी नर्सला सांगितलं की माझ्यावर माहिती दडवल्याचा आरोप ठेवला जाऊ शकतो आणि तसा त्यांचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. पाणिनी, ह्यात मला तू वाचवायला पाहिजे. निष्ठाला तिचं तोंड बंद ठेवायला सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमचं बंद ठेवा. अच्छा, ठीक आहे. तुम्ही मला पुढचे काही दिवस पूर्णपणे संपर्काच्या बाहेर राहायला हवे आहात. तुमचा रुग्णसुद्धा. पोलीस तिच्याकडे येत आहेत. येऊ देत त्यांना. ते तिला घेऊन जाण्यापूर्वी मला तिच्याशी बोलायचं आहे. दरम्यान मला काही महत्त्वाच्या गोष्टी उरकून घ्यायच्या आहेत. तुम्ही माझा सल्ला घेतला आहे हे कोणाला ठाऊक आहे? मला नाही वाटत तसं. त्या मुलीला टॅक्सीत घालून इकडे आणा. टॅक्सीतून उतरू नका. सौम्या कोपऱ्यावर थांबलेली असेल, ती टॅक्सीत बसेल आणि तुम्हाला तिच्या स्वतःच्या घरी घेऊन जाईल. निष्ठा काही काळ तिच्याबरोबरच राहील. पाणिनी, तू नाही का आमच्याबरोबर येऊ शकणार तिथे? मला जरा तुझ्याशी. तुम्ही नंतर बोलावं माझ्याशी. कोपऱ्यावर वाट बघा आधी. असं बोलून त्यांनी फोन ठेवला. सौम्याकडे वळला. केबिनमध्ये जा. तिथे बसलेल्या माझ्या आशिलांना सांग की काही तातडीच्या कामासाठी मला बाहेर जावं लागतंय. हां, आणखीन एक नीट ऐक. बऱ्याच गोष्टी पटापटा उरकायच्या असल्यानं तू आधीच कोपऱ्यावर जाऊन उभी राहा. डॉक्टर डोंगरे निष्ठाला घेऊन टॅक्सीनं आल्या आल्या तू आत बस आणि त्यांना तुझ्या घरी घेऊन जा. मी तुला पुढचं काही सांगेपर्यंत तिथेच वाट बघ. किती वेळ? मी तुला पुढचं काही सांगेपर्यंत. ठीक आहे. कुणाला कळता कामा नये तुम्ही कुठे आहात. तिने मान हलवून होकार दिला आणि विचारलं, पण ऑफिसचं काय? ते आहे तसं चालू राहील. आपला फोन ऑपरेटर हवं नको ते बघेल आणि आपला लेखनिक दैनंदिन कामकाज बघेल. तुझ्या घरी तुम्हाला भेटायला येईपर्यंत मी सुद्धा संपर्कात राहणार नाही आहे कोणाच्या. सौम्यानं अंदाज घेण्याच्या दृष्टीनं त्याच्याकडे सहेतूक पाहिलं. या सगळ्या भानगडीचा तुम्ही कालपासूनच विचार करत होतात असं दिसतंय. खूप विचार करून ठेवला होता मी. पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला. आपल्या गाडीत अक्षरशः उडी मारून बसला आणि गाडी सुरू करून गर्दीत घुसवली. कोणाच्या नजरेत भरणार नाही आणि वाहतूक नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन वेगानं तो निष्ठानं उल्लेख केलेल्या नदीपाशी आला. नदीत काही मासेमारी करणारे कोळी आपल्या बोटीत बसले होते. काही मुलं पोहत होती. जिथे बोटी लागतात तिथे पाणिनी आला. एक दगड उचलला. एखादी स्त्री एखादी वस्तू फेकताना हाताची कशी हालचाल करेल तशी करून तो दगड नदीत फेकला आणि नंतर पुन्हा नदीच्या काठावर आला. जिथे मुलं पोहत होती तिथे जरा घुटमळत राहिला. त्या 4 मुलांना त्याने हाक मारली. प्रत्येक प्रयत्नाला 50ची एक नोट याप्रमाणे कमवायचेत. त्या मुलांचे डोळे चमकले. त्यांनी आपल्या पाकिटातनं नोटांची चवड बाहेर काढली. प्रत्येकाच्या हातात 50ची एक एक नोट कोंबली. आता ऐका.
मला जे हवंय तुमच्यापैकी जो या नदीतून शोधून देईल त्याला 200 मिळतील. ओ बाबा, काय पाहिजेल काय तुम्हाला? त्या मुलांनी विचारलं. जिथे बोटी लागतात तिथपर्यंत चला. तो स्वतः तिथपर्यंत चालत गेला. जेट्टीच्या टोकापर्यंत जाऊन त्या मुलांना हातानं लांब काहीतरी फेकल्याची खूण करून दाखवली. कुणीतरी एक छोटी बाटली फेकली आहे. त्यात शिश्याचे तुकडे आहेत. ती बाटली मला हवी आहे. इथे पाणी किती खोल आहे? 20 फूट असेल? 10 फूट आहे बाबा. तळ कसा आहे? वाळू आहे. तुम्ही शोधू शकाल असं वाटतंय? अहो नक्की शोधू शकू आम्ही. चला सुरुवात करा मग. चारही मुलांनी एकाच वेळी उत्साहात उड्या मारल्या. त्यामुळे उंच उडालेल्या पाण्याचा मारा चुकवण्यासाठी पाणीनी मागे सरकला. त्यातला एक मुलगा काही क्षणात वर आला. आपलं डोकं जोरात हलवून डोळ्यावर आलेले केस मागे घेतले. एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा खाली गेला. मग दुसरा मुलगा वर आला. असं करत चारही मुलं एक एकदा वर येऊन गेली. अशा प्रकारे 3-4 वेळा त्यांनी डुबक्या घेतल्या. 7व्या डुबीनंतर वर आलेल्या एका मुलाच्या डोळ्यात जिंकल्याचा आनंद होता. त्याच्या हातात एक कुपी होती. मिळाली तुला? आणि इकडे. मुलगा पाण्यालगत बांधलेल्या घाटापाशी आला. पाणिनीनं त्याचा ओलसर आणि निसरडा झालेला हात पकडून त्याला वर ओढलं. इतर मुलं समजून चुकली की स्पर्धा संपली. त्यामुळे नाखुशीनं पोहत ती पाण्याबाहेर आली. तुझं पूर्ण नाव काय? पाणिनीने त्या मुलाला विचारलं. झुल्पी पारकार. काय वय आहे तुझं? 12-13 चालू आहे. राहतोस कुठे? मुलानं एका दिशेला हात केला. तुझ्या घरच्यांना माहिती आहे का तू इथे आहेस? मी मोठ्या मुलांबरोबर इथं आलो. त्यांच्याकडे फोन आहे का? आहे की. आणि तुझे कपडे कुठे आहेत? दुसऱ्या एका पोराच्या गाडीत. तुझे कपडे घेऊन माझ्याबरोबर गाडीत बस. तुझ्या घरच्यांना आपण फोन करून सांगूया की तुला काही काळ थांबावं लागणार आहे. आणि हां, मुख्य म्हणजे हे तुझे 200 रुपये घे. मुलांनी त्याच्याकडे संशयानं बघितलं आणि म्हणाला, नाही नाही, कोणाबरोबर जायचं नाही असं माझ्या घरचे सांगतात. हे बघ, मी पाणिनी पटवर्धन आहे, वकील. आणि ही बाटली म्हणजे एका प्रकरणातला पुरावा आहे. तुम्ही पाणिनी पटवर्धन आहे? वकील? पाणिनीने मानेनं होकार दिला. मी तुमच्याबद्दल ऐकलंय बरं का. मला वाटतं आपण गाडी घेऊन तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला सांगू आपण कुठे जातोय. ते जास्त योग्य होईल फोन करण्यापेक्षा. ठीक आहे ना, ही घ्या तुमची बाटली. माझी नाही आहे ती, तुझी बाटली. सांभाळून ठेवती. तुझ्या ताब्यातून ती अन्यत्र कुठे जाणार नाही याची काळजी घे. कारण मला त्या बाटलीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे. दुसऱ्या कोणाचा स्पर्श व्हायला नको आहे त्याला. ती तुझी आहे. का बरं? कारण ती तू मिळवली आहेस. तुझ्या ताब्यात आहे ती. आणि हा एक पुरावा आहे. चल तर मग, तुझे कपडे घे, बस माझ्या गाडीत. हो, मी पूर्ण भिजलोय. तुमच्या गाडीत कसं काय बसणार? काही फरक पडत नाही रे, आत्मार उडी. पाणिनीने सांगितलं. नंतर गूढपणे स्वतःशी बोलल्याप्रमाणे तो म्हणाला, अरे या प्रकरणात पूर्णपणे भिजलेला तू काही एकटाच नाही आहेस. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित सायनाइड या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.